आज आपण उपवासाचा कमी तेलात तयार होणारा पदार्थ बघणार आहोत. त्यासाठी आपण मिश्रण तयार करून घेऊया. मी रात्रभर साबुदाणा भिजत ठेवला होता. छान मऊ लुसलुशीत आपला हा उपवासाचा पदार्थ तयार होतो. मी 1 वाटी साबुदाणा घेतला आहे. या साबुदाण्यामध्ये मी 1 चमचा जिरं, अर्धा चमचा ओवा आणि 2-3 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या आहेत. त्यामध्ये थोडंसं लाल तिखट आणि अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे. चवीनुसार मीठ घालू शकता. त्यामध्ये 4 चमचे मी शेंगदाण्याचं कूट घातलेला आहे. 1 बटाटा मध्यम आकाराचा उकडून किसणीने किसून घेतला आणि तो यामध्ये घातलेला आहे. आता आपल्याला घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. तव्याला हलकंसं तेल लावून छोटासा गोळा घेऊन आपल्याला तव्यावरच हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे. गॅस चालू करून द्यायचा आहे. मंद आचेवर आपल्याला थालीपीठ छान खरपूस भाजून घ्यायचं आहे. दोन्ही साईडनं छान खरपूस भाजलं गेलं आपलं उपवासाचं थालीपीठ रेडी आहे. एक लाईक नक्की करा.